हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सकाळ झालेली आहे आणि आमच्याकडं कालपासून कंटिन्यू पाऊस पडत आहे. तर मी तुम्हाला चला जरा आमच्या बाहेरचं वातावरण दाखवते कसं झालेलं आहे ते. हे बघा, आणि हा आमचा बंडू जाणून बुजून भिजून बसतोय. भिजू नको भिजू नको म्हणलं, किती भिजलाय बघ, ओला झालाय सगळा. पण पावसामुळं ना आपल्या झाडांवर किती टवटवीत पण आलाय बघा. बघा कशाला रे भिजलास. अजून पण पाऊस येतोयच मित्रांनो, पण झाड बघा किती टवटवीत दिसतात मस्त पैकी. आई तो कळक बघून एखादं घाबरल बरं का, खालनं थोडासा बघितला ना. आता झाडांना छान छान फुलं लागतील. हे अननसाचं झाड लावायचंय, त्याला मुळ्या पण लागल्यात, पण आम्हाला मुहूर्तच सापडत नाही त्याला. आता बघू, उद्या लावूया. ही भिंगरी कोणता पण सीझन असू द्या, फिरायची काय थांबत नाही. पाऊस असो, ऊन असो, वारा असो, कंटिन्यू फिरते. अशी पप्पाने आमच्या ऍडजस्टच केली तिला, रुकणे का नाही. पावसाचा सीझन कोणाकोणाला आवडतो फ्रेंड्स, मला सांगा नक्की कमेंट मध्ये तुम्ही. हिरवीगार सगळीकडं हिरवी शाल पांघरलेली असते निसर्गाने. आणि पावसामुळे हे बघा, हे बंडून आमच्या इकडे घर केलंय, त्याला मातीमध्ये उकरून बसतोय. बस बस, मातीमध्ये उभारा असतो ना, मग त्याच्यामुळे प्राणी तिकडे बसतात. आणि पावसामुळे आता भरपूर पाणी भेटतंय ना, तर काकड्या खूप मोठ्या झाल्यात लगेच. हे बघा, तुम्हाला दाखवते मी. एका दिवसामध्ये एवढे मोठी झाली काकडी. हे बघा, दिसते का? एका दिवसामध्ये. आतमध्ये पण आहेत बघा, त्या काय आता मी आतमध्ये नाही शिरणार. आहे बघा, वरच्या बाजूला आहे इथं, दिसतात का? 2 आहेत. भरपूर काकड्या लागल्यात मित्रांनो वेलाला, या सर्वांनी खायला. इकडं पण आहेत, इथं पण एक आहे, 1-2 आहेत. आता मला जायला लागेल चिखलात तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, हे बघा, इथं एक आहे, परत इकडं पण आहेत, तिथं आतमध्ये एक आहे, आणि बघा इकडच्या बाजूला आहे, इथं दिसते का? हे बघा, भरपूर काकड्या लागल्यात. तर या सगळ्यांनी खायला. आतमध्ये पण आहेत, कारण वेल आतमध्ये गेलाय. तर फ्रेंड्स, माझा जन्म तर पावसाळ्यात झालाय, त्याच्यामुळे मला तर प्रचंड पावसाळा आवडतो. म्हणजे खूप जास्त मला पावसामध्ये भिजायला, फिरायला, आउटिंग करायला, धबधब्यावरती जायला खूप आवडतं. त्याच्यामुळं मला तर पावसाळा आवडतो. तर तुम्हाला कोणता सीझन आवडतो ते मला सांगा नक्की कमेंटमध्ये, आणि त्याच्या मागचं रिझन पण सांगा. कारण पावसाळ्यामध्ये माझा जन्मच झालाय, त्याच्यामुळे पावसाळा आवडतो मला. किती छान वातावरण असते बघा, मस्त मस्त. ना कुठलं प्रदूषण असतं पावसाळ्यामध्ये ना काही. छानपैकी सगळी झाडं, पक्षी, पाखरं, आणि सर्वात मेन गोष्ट म्हणजे शेतकरी बळीराजा सुद्धा खूप खुश असतो. आणि मग आपली पिकं वगैरे पेरण्या सुरू होतात, आणि जर पेरण्या झाल्या असतील तर पावसामुळे छान छान पिकं येतात. त्याच्यामुळं पावसाळा छान वाटतो मला. तुम्हाला काय वाटतंय, तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की. तर मित्रांनो, मी ना आता छत्री घेऊन आले पावसामध्ये बाहेर. तर म्हटलं चला जरा बाहेरचं वातावरण कसं आहे बघूया आपण. त्याच्यामुळं म्हटलं बघावं. तर बाहेर आणि जे भाजीपाला वगैरे लावलाय ना, त्याला सगळ्याला छान छान आलेत. थोडे थोडे गवारे आल्यात, भेंड्या आल्यात, छोटे छोटे टोमॅटो पण लागायला ए बघा, ह्या झाडाला टोमॅटो लागायला लागलेत. आपले घरचे ते घरचे असतात थोडक्यात. फुलं आहेत थोडी, आणि हे बघा असे टोमॅटो लागायला लागलेले आहेत. आणखी पण 2-3 ठिकाणी आहेत. तिकडे गवारी आहेत, गवारीच्या झाडांना पण गवाऱ्या लागायला लागलेल्या आहेत. हे बघा, तिकडं पलीकडं पण आहेत. आंब्याची झाडं बघा खुशीत कशी डोलतायत मस्तपैकी. आता मी तिकडे रानात नाही जाणार बाकीची झाडं दाखवायला तुम्हाला, पण आपण जे रोपं तयार केलेली आहेत ना, ती बऱ्यापैकी सगळी रोपं लागलेली आहेत छानपैकी. हे बघा, हे पानफुटीचं झाड आहे, जे की किडनी स्टोनवरती चालतं, उपयोगी असते, त्याच्यामुळं ठेवलंय मी. इकडं डाळिंबाचं आहे,
जे की तुम्ही बऱ्याचदा व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. आणि हा पावसात भिजतोय म्हणून आई त्याला ओरडती. तर हे बघा फ्रेंड्स, जी लिची आणलेली, मी लिचीचा व्हिडिओ पण केलेला, ते बी लावलेलं आपण. तर हे लिचीचं झाड उगवून आलेलं आहे. आपण एक रोपटं तयार केलेलं आहे इथं, ते आहे. आणि इकडं हे बघा, हे जांभळं खाऊन आपण रोप तयार केलेलं. तर हे जांभळाचं पण रोप आलेलं आहे, ते पण आपल्याला लावायचं आहे. अननस लावायचं आहे. प्लस इथं बघा एक ठेवलेलं आहे, फणसाचं आहे. ते ज्यांनी कोणी माझे व्हिडिओज मला फॉलो करतात त्यांना नक्की माहिती असेल. फणस आणलेलं आपण, त्याचं पण हे रोप बनवलेलं आपण, ते लावायचं आहे. त्याच्यानंतर इकडं हे आवळ्याचं झाड आहे, ते पण लावायचं आहे. आता पावसाळा सुरू झाला तर आपण लावूया. आणि इथं ह्या डब्यामध्ये अंजीर लावलेलं आहे. एक अंजीर तसंच पुरलेलं, तर बघा सगळं अंजीर उगवून आलेलं आहे तसंच. तर ही सगळी झाडं आपल्याला लावायची आहेत. पाऊस थांबला की आपण लावूया नक्की. त्याचा पण मी नक्की व्हिडिओ शूट करेल आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेन. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ बघायला विसरू नका. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आणि हा बघा जाताना आमचा बंडू, जो की भिजलेला आहे. आणि त्याला सांगितलं एका जागी बस, पण काय बसत नाही आहे, पावसामध्येच फिरतोय. तर चला फ्रेंड, भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. सर्वांनी पावसाळ्यात आपली काळजी घ्या. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला. बाय.